गोष्टीचं नाव आहे देण्यातली मजा काही औरच. बाजाराच्या गावापासून 7-8 किलोमीटर अंतरावरती एक छोटं खेडं होतं. त्या खेड्यामध्ये सगळी लोक शेती करत असत. कुणी कोंबड्या पाळत, कुणी गाई म्हशी पाळत, कुणाकडे बकऱ्या होत्या. काही जण गहू, मका, बाजरी अशी पिकं घेत, काही जण भाज्या करत. त्या खेड्यातल्याच एका शेतकऱ्याची आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. या शेतकऱ्यांनी यावर्षी स्ट्रॉबेरी लावल्या. शेतामध्ये खूप मेहनत केली आणि भरघोस पीक आलं. शेतकरी खुश झाला. लवकरच लाल लाल रंगाच्या स्ट्रॉबेरी आता तोडायला येणार होत्या. तो शेतामध्ये अधनमधनं फेरफटका मारायचा. आज पण तो शेतामध्ये फेरफटका मारायला गेला तर त्याला असं दिसलं की शेताच्या पलीकडे एक पटांगण आहे. त्या पटांगणामध्ये मुलं खेळतायत, पण ती मुलं शेतामध्ये येत आहेत आणि लाल लाल स्ट्रॉबेरी अगदी मिटक्या मारत खात आहेत. हे मात्र शेतकऱ्याला अजिबात आवडलं नाही. त्याला खूपच राग आला. ह्या माझ्या स्ट्रॉबेरी आहेत, अशी कशी मुलं खातात? आता मी एक काम करतो, मला काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. त्याच्याकडे भरपूर काटेरी कुंपण होतं. त्यांनी सगळे काटेरी कुंपण कडेला लावून शेत बंद करून टाकलं. आता मुलं येऊ शकणार नाहीत. पण काय झालं, बरेच पक्षी त्याला स्ट्रॉबेरी नेताना दिसले. अरे देवा, आता असं करतो, संपूर्ण शेतावरच जाळी घालून टाकतो. ह्या माझ्या स्ट्रॉबेरी आहेत, ह्या कुणीही न्यायच्या नाहीत. आणि त्यांनी जाळी घातली सुद्धा. पण काय झालं, सारखा मनात तोच विचार, माझ्या स्ट्रॉबेरी आहेत, कुणी घेतल्या तर मी कोणालाही देणार नाही. आता त्या रात्री त्याला काही झोप येईना. सारखे मनात चोरीचेच विचार. शेवटी भल्या पहाटेच तो उठला, शेतात गेला. चांगल्या पिकलेल्या स्ट्रॉबेरी बघून त्यांनी खुडायला सुरुवात केली. भरपूर स्ट्रॉबेरी खुडल्या. त्याच्याकडे एक घोडागाडी होती, ती त्यांनी तयार केली. घोड्याला जुंपलं, सगळ्या स्ट्रॉबेरी घोडागाडीत भरल्या. आता त्याला लवकरच बाजाराच्या गावाला जायचं होतं, कारण बाकीचे शेतकरी यायच्या आधीच पोचायचं होतं. मोक्याची जागा शोधायची होती, कारण तो सगळ्यांना दिसायला हवा होता. त्याच्या स्ट्रॉबेरी जर सगळ्यांना दिसल्या इतक्या रसरशीत मस्त, तर पटकन विकल्या जाणार होत्या. मग आता लवकर पोचायचं म्हणून त्यांनी घोडागाडी अगदी दौडवतच निघाली, टगडाक टगडाक टगडाक, आणि पोचला एकदाचा बाजारात. तर अजून बाकीचे शेतकरी आलेले नव्हते. त्याला अगदी बरं वाटलं. त्यांनी कोपऱ्यावरची जागा बघून घोडागाडी थांबवली. आता आपण जमिनीवर एक चटई घालू आणि सगळ्या स्ट्रॉबेरी त्याच्यावरती मांडू, असा विचार करत तो गाडीतून खाली उतरला आणि गाडीच्या मागच्या बाजूला आला. बघतो तर काय, गाडीमध्ये फक्त 25-30 स्ट्रॉबेरी. बापरे, त्याच्या पोटात खड्डाच पडला. हे असं कसं अघटित घडलं? बापरे, आता मी काय करू? कोणी घेतल्या माझ्या स्ट्रॉबेरी? त्याला काही कळेना. त्याला भयंकर राग आला, दुःख पण झालं. काय करणार? पुन्हा घराच्या दिशेने गाडी घेऊन निघाला. अगदी हळू हळू येत होता. रस्त्याच्या कडेला त्याला ससे आणि खारी स्ट्रॉबेरी खाताना मिळाल्या. अरे, यांना मिळाल्यात तर स्ट्रॉबेरी. बर, तो आणखीनच दुःखी झाला. थोडा पुढे आला. पुढे येताना त्याला असं दिसलं, पक्षी स्ट्रॉबेरी चोचीत धरून घरट्याकडे निघालाय. ते घरटं होतं झाडावर. त्यांनी घोडागाडी थांबवली, खाली उतरला, हळूच झाडावर चढला आणि घरट्यामध्ये गपचूप वाकून बघितलं तर त्या पक्षाची पिल्लं आधाशासारखी स्ट्रॉबेरी खात होती. उतरला बिचारा खाली, परत गाडीत बसला, निघाला. येता येता वाटेमध्ये एका झोपडीपाशी थबकला. त्याला घरातल्या काही लोकांचं बोलणं कानावर पडलं. आई आणि मुलं एकमेकांशी बोलत होती. मुलांनी आईला विचारलं, आई,
इतक्या रसरशीत आणि सुंदर मधुर स्ट्रॉबेरी तू कुठून विकत आणल्यास ग? आई म्हणाली, नाही रे बाळांनो, आपल्याकडे कुठले एवढे पैसे. पण आज काय झालं, मी आज पहाटे उठल्यानंतर आपल्या रस्त्यापाशी गेले तर कुणीतरी भल्या माणसानी चांगल्या 2-3 ओंजळी स्ट्रॉबेरी आपल्या रस्त्यावर ठेवल्या होत्या. त्या मी उचलून आणल्या. देव त्याचं चांगलं करो, असं आईने सांगितलेलं त्यांनी ऐकलं. तो तिथून पुढे आला तर कोल्हा आणि त्याची पिल्ल ते पण स्ट्रॉबेरी खात होते. त्याला कळेच ना की यांना कशा काय मिळाल्या स्ट्रॉबेरी. पण काय झालं होतं, पावसाच्या दिवसात शेतकऱ्यांनी त्याची घोडागाडी ठेवली होती पागोळ्यांखाली. पागोळं म्हणजे काय माहितीये? जिथून पत्र्यावरून पाणी गळतं ना पावसाचं, जमिनीवर पडतं, त्याला पागोळ्या म्हणतात. आणि त्या पागोळ्याखाली गाडी ठेवल्यामुळे त्याचं लाकूड कुजलं आणि त्याला चांगलं बऱ्यापैकी मोठं भगदाड पडलं होतं. ते शेतकऱ्याच्या लक्षातच आलं नव्हतं. आता सकाळी झालं काय, घोडा दौडवत तो निघाला. शिवाय रस्ता कसा होता, खाच खळग्यांचा, खड्ड्यांचा. त्यामुळे जाताना प्रत्येक वेळी गाडी उडत होती आणि त्या प्रत्येक धक्क्याबरोबर स्ट्रॉबेरी भरपूर खाली पडत गेल्या आणि शेवटी गाडीत काहीच उरलं नाही. शेतकऱ्याच्या ते लक्षात आलं. त्यांनी ठरवलं, आज पहिले आपण काय करायचं तर गाडी दुरुस्त करून टाकायची. त्यांनी लाकडाच्या फळ्या घेतल्या, हातोडी घेतली, खेळे घेतले आणि ठोकून गाडी नीट करून टाकली. रात्री लवकर झोपी गेला. भल्या पहाटे उठून आता स्ट्रॉबेरी गोळा करायच्या हे त्यांनी ठरवून टाकलं. आता गेलं ते गेलं, काय करणार. खरं तर रागावलेलाच होता. भल्या पहाटे उठला, स्ट्रॉबेरी तोडल्या, पुन्हा गाडी भरली आणि आपल्या शेतातून रस्त्यावरती गाडी घेऊन आला. पण त्याच्या शेताच्या दारातच तिथे त्याला काही लोक त्याच्या दिशेने येताना दिसली. ती सगळी त्याच्या गावातली लोक होती. त्याला काही कळेना, ही लोक माझ्याकडे काय येत आहेत आज. काल जी आई आणि मुलं बोलत होती ना, ती सगळ्यात पुढे होती. ती त्याच्या जवळ आली. तिच्या हातात एक रोप होतं. ती म्हणाली, दादा, हे ना एक अतिशय चांगल्या आंब्याचं कलम आहे. हे मी तुमच्यासाठी आणले. काल तुम्ही स्ट्रॉबेरी दिल्यात ना, त्याच्याबद्दल मी तुमचे कसे आभार मानू हेच मला कळत नाहीये. बाकीचे गावकरी असंच काही बोलत होते. त्यांच्याही हातामध्ये खूप काही भेटवस्तू होत्या. कुणाच्या हातामध्ये भाज्या होत्या, कुणाच्या हातात धान्य होतं, कुणाकडे अंडी होती, काहींनी तर घरी केलेले केक आणि ब्रेड सुद्धा आणले होते. सगळी लोक म्हणत होती, तुम्ही किती चांगले आहात, आम्हाला सगळ्यांना स्ट्रॉबेरी खायला दिल्यात. खरं तर शेतकऱ्यांनी आपणहून कुणालाच काही दिलं नव्हतं. त्याला फक्त स्वतःलाच सगळं हवं होतं. पण आता लोक कौतुक करतायत हे बघून त्याला काय उत्तर द्यावं हे काही कळेना. प्रत्येकाने सगळ्या भेटवस्तू शेतकऱ्याला दिल्या आणि जास्तीच्या वस्तू होत्या ना, त्या त्यांनी काय केल्या, अंगणामध्ये सगळेजण बसली आणि अंगत पंगत सुरू केली. एकमेकांना वाटून सगळे खायला लागले. शेतकऱ्याला म्हणाले, दादा तुम्ही पण या. मग मात्र शेतकऱ्यांनी काय केलं, आपल्या गाडीतल्या ताडभर स्ट्रॉबेरी आणल्या आणि परत सगळ्यांना वाटल्या. आता त्याच्या निराशेची, रागाची, दुःखाची जागा थोडी थोडी समाधानाने घ्यायला सुरुवात झाली बरं का. त्यालाही गंमत वाटत होती. सगळी लोक बसून त्यांनी आनंदाने पंगत केली आणि मग आपल्या आपल्या घरी निघून गेली. आता मात्र शेतकऱ्यांनी काय केलं, पटकन शेतात गेला, कुंपण सगळं काढून टाकलं, जाळी काढून टाकली आणि आता घोडागाडी घेऊन तो निघाला. मनात काय आलं, जाऊ दे खाऊ दे पाखरांना, मुलांनाही खाऊ देत थोडं. देण्यातली मजा काही वेगळीच आहे बरं का. असं देण्यानी इतका काही आनंद मिळत असेल हे मला कधी कळलंच नव्हतं. खरंच आहे, देण्यातली मजा काही औरच.